हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी येणाऱ्या तिथीला आषाढी एकादशी म्हणतात. तर आषाढ कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला कामिका एकादशी असंही म्हटलं जातं. आषाढ एकादशीचे व्रत करणे पुण्याचे समजले जाते. असे म्हणतात की आषाढी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीचे व्रत केल्याचे पुण्यफळ मिळते. आज आपण आषाढी एकादशीचे महत्त्व, आषाढी एकादशीला उपवास का करतात आणि आषाढी एकादशीची कथा जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आषाढ महिना हा पावसाच्या ऋतूमध्ये सुरू होतो. हा प्राणीमात्रांसाठी प्रजनन क्षमतेचा काळ समजला जातो. तसेच पचन बिघडवणारा देखील असतो. म्हणून पुढील 4 महिने अनेक व्रत वैकल्ये उपवासाच्या दृष्टीने केली जातात. त्यामुळे प्रकृती उत्तम राहण्यास मदत होते. यानंतर चातुर्मास सुरू होऊन अनेक भाविक मांसाहार पदार्थाचे सेवन वर्ज्य करतात. या काळात कांदा लसूण खात नाहीत. सात्विक आहार अनेक जण घेतात. त्यामुळे आरोग्य देखील चांगले राहते. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. इथून पुढे चातुर्मास सुरू होतो. देवतांसाठी ही अहोरात्र म्हणून ओळखली जाते. दक्षिणायन ही देवतांची रात्र तर उत्तरायण हा दिवस असतो. त्यामुळे आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते. भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशीला निद्रा अवस्थेतून जागे होतात. आषाढ महिना सुरू झाला की वारकरी संप्रदायातील भक्तांना आपल्या विठुरायाला भेटण्याची आस लागते. टाळ मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी पंढरपुराकडे प्रस्थान करतात. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबा यांच्या भक्तीत लीन होऊन वारकरी पायी पंढरपुराच्या दिशेने वारी करतात. या वारीची सांगता आषाढ एकादशीच्या दिवशी होते. सर्व वारकरी या दिवशी पंढरपुराला पोहोचून सर्वप्रथम चंद्रभागेच्या नदीत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. एकादशी हे नाव कसे पडले ही कथा आपण जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशीची कथा. पौराणिक कथेनुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले. वरदान म्हणून त्यांनी मला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, झालंच तर स्त्रीच्या हातून व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. वरदान प्राप्त झाल्यानंतर मृदुमान्य राक्षसाने सर्व देवतांचा पराभव करून त्यांना बंदिस्त केलं. भगवान विष्णूंना जिंकण्यासाठी वैकुंठाला जाऊन त्यांचाही पराभव केला. भगवान शंकरही आपल्या वरदानामुळे हताश झाले होते. त्यानंतर ब्रह्म विष्णू महेश सर्व देवी देवता एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले. काही दिवसांनी ब्रह्म विष्णू महेश या तिघांच्या श्वासातून एक देवीची उत्पत्ती झाली. तिने सर्व देवतांना अभय देऊन मृदुमान्याला मरण दिले. तिला एकादशी देवी म्हणून ओळखू लागले. देवांनी तिची स्तुती केल्यानंतर तिने सांगितले, एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने त्यांची सर्व पापांपासून मुक्ती होईल. तर मंडळी, ही आजची माहिती व कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.